सगळ्यांना. तर आपल्या जवळच पुतण्याच्या घरावरच आहे काम चाललं यांचं. तर या मावशी ती काका आहेत. तर 2-3 महिन्यापासून तर इथे आहेत आपल्या जवळ शेजारी. चांगला असा भाव आहे त्यांचा आणि काम पण इतकं चांगलं करतात ना. आपल्या शेजारीच गाव आहे त्यांचं, म्हणजे लय लांबची नाही, जवळचीच आहेत. पण त्यांची इच्छा होती आम्हाला बी व्हिडिओमध्ये घ्या. चला म्हणलं त्यांनाही दाखवूया एकदा व्हिडिओमध्ये. तर त्यांचं कसं काम केलं तुम्हाला दाखवते. तर त्यांनी हे टॉयलेट बाथरूमचं काम केलेलं आहे. काम पण इतकं भारी आहे ना त्यांचं. तर खरंच लय जुडी भारी आहे. आणि वय तर त्यांचं एक 60 वर्षाच्या 60 वय असेल तुमचं, आहे का नाही? 50 वय म्हणतात. पण खरंच जोडीने काम करतात. अशीच प्रत्येक स्त्रीने साथ दिली पाहिजे. हातभार लावून, कारण का दोघांनी केलं तरच होतं या. तर असं आहे टॉयलेट बाथरूम. काय बोलणार आहे का नाही तुम्ही? कसं वाटलं आमच्या इकडे येऊन? 2-3 महिने झाले तुम्ही इकडे येत आहे. छान वाटतंय, वातावरण चांगलं आहे आणि काम पण आम्हाला करूशी वाटतंय. होय. तर हे आपल्या पुतण्याचंच घर आहे. तुम्हाला कसं काय वाटलं इकडं? एकदम छान. छान वाटलं ना? पण खरंच कारागीर एक नंबर आहेत. गावात राहण्यापेक्षा वस्तीवर बरे. हां, वस्ती आमची वस्ती म्हणजे रानातच आहे. त्यांना सांगितलेलं आहे मी, वस्ती रानात असल्यामुळं वातावरण एकदम चांगलं आहे. आणि आता पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं चांगलं वाटतंय. 2-3 महिने काय पाऊसही नव्हता. तरी असं यांचं टॉयलेट बाथरूमचं काम केलेलं आहे. आणि तिकडं पण झालेलं आहे काम त्यांचं. कलर बिलर लावून झाला आहे, पण आज त्यांचा शेवट होता त्याच्यामुळं. तर त्यांची इच्छा होती हिडीमध्ये येण्याची. तर असे बघा. तर आपल्या पुतण्याचं लग्न आहे त्याच्यामुळं त्यांनी इतकं काय गडबडीने काम करून दिलेलं आहे. आणि ते काय येत नाही हिडीमध्ये लाजतो या. तो का तिकडं पाठीमागे त्यांनी तोंड दाडावलं आहे. खरंच तो पण लय कष्टाळू आहे. आणि त्याला मुलगी बी लय भारी गावलेली आहे. असंच पाहिजे माणसाने खरंच आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे चांगलं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर या शेंगा खायला. हो का, कशा आहेत शेंगा? लागायला लागली, भरपूर शेंगा लागल्यात. आणि आपलं दीर आहेत बघा, त्यांचा भुईमुग आहे, आपला नाही भुईमुग. कशा शेंगा लागल्यात. 2 दिवस झाले भुईमुग काढतोय. पटापटा उपटा. होय, पाऊस येणार आहे मागणं. 2 दिवस झालं पावसाने चांगली उघडीप दिली त्याच्यामुळं भुईमुग काढून झालाय. निम्मा राहिला या. मदत करू लागा. मी भुईमुग तू शेंगा तोडू लागते, पण आता दाखवायचंय म्हणल्यावर कसं काय करणार. तर इकडं आपल्या बऱ्याचशाच बाया आहेत. हे काय आपल्या सगळ्या वस्तीवरल्याच बाया आहेत. काय बाहेरच्या बाया नाहीत, रोजाच्या नाहीत. कारण का त्या आपण त्यांच्यात जायचं, त्यांनी आपल्यात यायचं. रोजाच्या बाया काही तर भेटत नाही. आणि इकडं काल काढलेला आहे पाला, ते सुकलाय. शेंगा तिकडं वाळ्या घातल्यात. आणि इकडं राहिलेला आहे बाकी काढायचा. तर चाललंय काढायचं. शेळ्या गेल्या तर रानात चरायला. आणि ते शेळ्यांसाठीच पाला ठेवायचा आहे, कारण का त्यांना शेळ्या आहेत घरी. 50 शेळ्या आहेत आणि शेळ्यांसारखी उत्पन्न नाही. तर तुम्हाला दाखवते पूर्ण कसं काय रान. तो का ती कुर्शाज लावलेली, पुढं बाया काय उपटतात आणि तरुण बाया उपटायला लावल्यात. आणि इथं वयस्कर आहेत त्यांना बसून शेंगा तोडायला लावल्यात. तर मावशी कसं काय शेंगा चांगल्या आहेत का? मग शेंगा चांगल्या आहेत का खराब निघतात? चांगले आहेत ना, कारण का त्याला पाणी नव्हतं ना उन्हाळ्याचं त्यामुळं. तर या आपल्या मावशी आहेत, आपल्या नंदाची सासूबाई आहेत, म्हणजे जवळच्याच पाहुणे आहेत. त्या आल्यात आपल्या भुईमुग काढायला. आणि ह्या आपल्या आत्याबाई आहेत. बघा कसं चाललंय यांना, बसून चाललंय. जरा इकडं बघा, उरकतात का तोडायच्या? उरकतात ना. मग पाऊस बिऊस कसं काय इकडं? आपल्या इकडं पाऊस कमी आहे ना. पाऊस आमच्याकडे कमी आहे, बीज पाऊस झालेला आहे. तर या सगळ्या आपल्याच बाया आहेत. हो का, इथून मागं झालेलं आहे, काढून पाला सुकाय टाकलाय.
नंदची 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. काय करताय तुम्ही? मोबाईल कुणाचा आणलाय? दादू गाणी ऐकतोय मोबाईल घेऊन. आणि ही ताई आपली आहे ना. ताई तुम्ही कशाला आला इकडं? शेंगा खायला आलाय का मामाच्या गावाला? शेंगा खायला आलाय? किती शेंगा खाल्ल्या कालच्यापासून? बरं आपला एक डान्स करून दाखवा. डान्स करा दादू दोघंजण. ह्याला खूप छान डान्स येतो. डान्स कर ग बाई, करा. हां हां मस्त. इकडं बघून माझ्याकडं नाही लास्ट येतो का? ते गेलं तिकडे. ते आहेत नाव घेणार आहेत. घ्या. 1000चा वाडा, 500चा चवेडा, 300चं फुलं, 200ची किली. बापरावाने मागितली मी नाही दिली. हे आपल्या आज सासू आहेत आणि हे नाव घेणार आहेत. का रानात ह्यांचं बी काम चाललंय शेंगा तोडायचं, तर त्यांना एक आवड आहे नाव घ्यायची. तर घ्या. वड्याची वाळू, नदीची रीती, चंद्राप वाटी, जुव्याचं मोती.